नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर ॲज अ शेअर मार्केट ॲनलिस्ट, ट्रेनर आणि मेंटॉर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातून येत असलेला भरभरून प्रतिसाद, तुमच्या कमेंट्स, तुम्हाला मिळत असलेला त्या नॉलेजचा फायदा खरंच खूप मला भारी वाटतंय की हा चॅनलकडून नक्कीच फायदा झाला. कारण मी एवढी अपेक्षा कधीच केली नव्हती की एवढ्या ह्या चॅनलमार्फत लोकांना फायदा होईल किंवा लोकांना ह्याच्यातून ह्या सिंपल गोष्टी आपल्या मराठी भाषेमध्ये समजायला मदत होईल. तर प्रथम मी तुमचा धन्यवाद देतो. तुम्ही जे मला कमेंट्स देत आहे, जे तुम्ही मला प्रोत्साहन देत आहे फोन करून, त्याच्यातून नक्कीच आपल्याला एक चांगल्या व्हिडिओ, अजून नवीन नवीन आयडिया येत आहेत की नक्की आपण सोप्या भाषेत अजून कसं कसं डिटेल्समध्ये बोलू शकतो. तरी तत्पूर्वी तुम्ही जर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या आपल्या सर्व व्हिडिओ तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. तसेच जर बाकीच्या व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता, ज्याच्यामध्ये आपण सर्व डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत. अगदी बेसिकपासून टेक्निकलपर्यंत आहेत. फंडामेंटली लवकरात लवकर आपण सर्व व्हिडिओज टाकणार आहोत, तरी जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि ह्या व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा विषय असा असणार आहे की शेअर मार्केटमध्ये सुरुवात करताना येणारे प्रश्न. म्हणजे काय होतं, ज्यावेळी नवीन माणूस असतो तो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतो. आता बऱ्यापैकी लोकांचा कल वाढायला लागला शेअर मार्केट बघताना. पण अशा वेळी काय होतं, त्यांना प्रश्न पडतात खूप, किंवा जर चुकीचा गाईडलाईन्स भेटला तर त्यांना लॉसही होत आहेत. मग अशा वेळी त्यांना काही प्रश्न पडतात की आता मला ह्या स्टेपला काय केलं पाहिजे, किंवा मला सुरुवात करतोय तर अशा कंडिशनला मी सुरुवात कशी केली पाहिजे, ह्या गोष्टी आहेत. मग हे मला फोनवरून ह्याच्या बऱ्यापैकी लोकांना असं जाणवलं मला की बऱ्यापैकी लोकांना अजून बऱ्याच गोष्टी क्लिअर नाही झालेल्या, किंवा त्यांना जाणून बुजून चुकीच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं ते डायव्हर्सिफिकेट होत आहेत आणि जेणेकरून त्यांचे लॉस होत आहेत. कारण सर्वसामान्य माणूस आहे एंट्री करतो तर त्याचा हा कमवलेला पैसा असतो किंवा एक सेव्हिंग म्हणून ठेवलेला असतो, आणि तोच जर असा लॉस झाला तर मग त्याच्याकडे शेअर मार्केट बघण्याचा एक दृष्टिकोन चेंज होऊन जातो आणि आपला पैसाही लॉस होत असतो. तर अशी मी काही प्रश्नांची नियमावली तयार केली आणि त्याची उत्तरं पण तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होईल. आणि तुम्हीही हे प्रश्न तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, किंवा जे कोण नवीन असेल त्यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांच्या ह्याच्यातून क्वेरीज क्लिअर होतील. जुने व्यक्ती असतील त्यांनाही शेअर करा, कारण त्यांना ह्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यास मदत होईल. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. शेअर मार्केटमध्ये सुरुवात करताना येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे काय असतील. तर सरासरी सुरुवातीला प्रश्न काय येतो बऱ्यापैकी लोकांचा, की शेअर मार्केटमध्ये सुरुवात कधी करू शकतो, कधी इन्व्हेस्ट करू शकतो मी. ओके, कारण माझ्याकडे खूप सारे कॉलेज स्टुडंट्स पण आहेत, जॉब करणारे लोक असतील, त्याच्यामध्ये हाऊसवाईफ्स असतील. तर ह्यांना सरासरी प्रश्न पडतो की मी कधी करू शकतो. तर सुरुवात करण्याला खूप प्रॉब्लेम येतो लोकांना अशा वेळी. तर एक लक्षात ठेवा, ज्यावेळी आपल्याला पॅन कार्ड येतं सरासरी, म्हणजे वयाच्या 18 वर्षानंतर तुम्ही स्वतःच्या इंडिव्हिज्युअल अकाउंटवर ट्रेडिंग करू शकता, इन्व्हेस्टिंग करू शकता ह्याच्यावर. ह्याला काय एज नो बार आहे. तिथून पुढे लाईफ टाईम तुम्ही कधी अकाउंट ओपन करू शकता. आणि जर तुमचं एज 18च्या खाली असेल तर आपल्याला एक केअरटेकरच्या अंडर आपलं अकाउंट ओपन करावं लागतं, आणि त्याच्या थ्रू पण आपण करू शकता. कारण अशी पण खूप लोक आहेत माझ्याकडे की ज्यांचं एज कमी पण त्यांना इंटरेस्ट आहे की मला इन्व्हेस्ट करू शकतो. तर अशा लोकांचा असा प्रश्न एक सॉल्व्ह होईल की तुम्ही 18 वर्षाच्या पुढे असाल तर नक्कीच आपलं पॅन कार्ड येतं, त्यानंतर आपण करू शकतो इन्व्हेस्टमेंट डीमॅट थ्रू. किंवा जर कमी असेल तर तुमच्या वडिलांच्या वगैरे नावावर करून त्यांच्या नावावर तुम्ही शेअर्स घ्या आणि नंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करू शकता 18च्या वर्षानंतर. दुसरी गोष्ट अशी राहते की शेअर मार्केट शिकण्यासाठी काय केले पाहिजे किंवा सुरुवात कशी करावी. आता बऱ्यापैकी लोकांचे अकाउंट ओपन आहेत, पण आता सुरुवात कशी करू, काय शिकलं पाहिजे, ह्यात खूप प्रॉब्लेम आहेत. फ्युचर ऑप्शन शिकू, फंडामेंटल आधी शिकवले पाहिजे, असे खूप सारे प्रश्न पडतात. आणि त्याच्यातच त्यांचा गोंधळ होऊन जातो आणि मग चुकीचे शेअर्स निवडले जातात. तर एक सरासरी लक्षात ठेवा, शेअर मार्केट शिकण्यासाठी काय करा, छोटे मोठे एखादं पुस्तक असेल ठीक आहे, पेपर्स वाचू शकता. पेपरमध्ये बऱ्यापैकी चांगल्या पेपरमध्ये तुम्हाला चांगली माहिती मिळते शेअर मार्केटविषयी, बेसिक माहिती. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे यूट्यूबवर आज जी तुम्हाला माहिती हवी ना, एक क्षणार्धात जी तुम्हाला बेसिक नुसतं टाकलं तर मिळेल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मी स्टेप बाय स्टेप बनवलेत. मध्ये अगदी सर्वसामान्य माणूस आहे ज्याला शेअर मार्केटची काही माहीत नाही ना, त्या माणसालाही माझ्या चॅनलवर शिकायला मदत होईल, ह्या प्लॅनिंगनेच मी चॅनल बनवला आहे. किंवा आपलं यूट्यूब आहे, त्यानंतर इंटरनेटवर तुम्ही सर्च करू शकता. पण स्टेप बाय स्टेप काय करा, सरासरी बेसिक माहिती शिकून घ्यायची आधी. बाय सेल काय असतं, त्याचे टाईप्स काय, ऑर्डर्स वगैरे कशा टाकायच्या, ब्रोकरचे काय फंडेज असतील ते, मग ट्रेडिंग करण्यासाठी सॉफ्टवेअर्स यूज वगैरे. कारण ॲटलिस्ट त्यानुसार आपल्याला ट्रेडिंग करायला सुरुवात होईल. आणि सुरुवात करताना
तुम्ही बेसिक शिका, नंतर टेक्निकल आणि फंडामेंटल हे स्टेप बाय स्टेप शिकत जावा. एका दिवशी तर काय होणार नाही. ओके, पण शिकायला तुमची ओढ जास्त पाहिजे. तर त्यासाठी काय होईल, त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला त्या शेअरबद्दलची अजून अजून माहिती मिळायला मदत होईल. तर लक्षात ठेवा, सुरुवातीला काय करा, बेसिक्स वगैरे शिका. ह्याच्यावर व्हिडिओ आहेत, वरच्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतोय, ती तुम्ही पाहून चेक करू शकता. त्याच्यानंतर दुसरा असा प्रश्न असतो की सुरुवातीला मी किती इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे. ओके, म्हणजे नोकरदार असतील, हाऊसवाईफ्स असतील. एक लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट किती केली पाहिजे, तर प्रत्येकाच्या कंडिशन वेगळी इन्व्हेस्टमेंटची. म्हणजे कोण 5,000 करू शकतो, कोण 1,00,000 करू शकतो, कोण कोटीच्या प्राईजमध्ये करू शकतो. कारण जसा इन्कम आहे तशी केली पाहिजे. लक्षात ठेवा, दुसऱ्याने एवढी केली म्हणून मी केली पाहिजे असं अजिबात नाही. अशी इन्व्हेस्ट सुरुवातीला करा की तो पैसा तुम्ही एक सेव्हिंग्ज म्हणून बाजूला ठेवला, की तो एक इन्व्हेस्ट करणारा तो पैसा आहे की ज्याची तुम्हाला लगेच गरज नसणार आहे. लक्षात ठेवा, कारण काय, शेअर मार्केट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. म्हणजे मार्केट वरही जातं, खाली जातं, किंवा तुम्ही घेतलेली स्क्रिप्ट खाली जाऊ शकते. मग जर अशा वेळी तो जर थोडा नॉर्मल लॉसमध्ये, तर तुम्हाला तो जास्त दिवस होल्ड करावा लागेल. मग अशा कंडिशनमध्ये आपल्या बाकीच्या प्लॅनिंगला काही इजा होऊ नये किंवा त्याच्यावर काही बाधा येऊ नये. तर त्यासाठी काय करा, इन्व्हेस्टमेंट करताना किती करा, तुमच्या ह्याच्यानुसार करा की तुम्ही किती पैसे आता असे इन्व्हेस्ट करू शकता की ज्याची लगेच तुम्हाला गरज नाही पडणार, की त्याच्यानुसार तुम्हाला शिकायलाही मदत होईल आणि प्लस तुमची इन्व्हेस्टमेंटही होईल. कारण इन्व्हेस्टमेंट आपण जर समजा मला महिन्याचा एक 50,000 पगार आहे, तर मी इन्व्हेस्टमेंट सरासरी 5 ते 10,000 करतो. मी 50,000 कधीच इन्व्हेस्ट नाही करणार ना, किंवा माझी महिन्याची 10,000 इन्कम आहे, तर मी 10च्या 10,000 कधीच इन्व्हेस्ट करू शकत नाही ना, कारण माझे बाकीचे खर्च आहेत. मग सरासरी 1-2,000 मी करेल दर महिन्याला. असे प्रत्येकाचे गोल असतं ठरवलेलं, कारण प्रत्येक माणूस वेगळ्या टाईपने विचार करतो. तर त्यानुसार तुम्ही ठरवा की मला एवढीच थोडीच अमाऊंट इन्व्हेस्टमेंटमध्ये स्टेप बाय स्टेप करायचं. कारण एक लक्षात ठेवा, थेंबे थेंबे तळे साचे ही जशी म्हण आहे ना, ती अगदी तंतोतंत ते खरे ठरते. कारण जर स्टेप बाय स्टेप तुम्ही शेअर्स घेत राहिला, तर नक्कीच एक दिवस खूप सारे छान तुमच्याकडे शेअर मार्केटकडून पैसा मिळेल. पण त्यासाठी सिलेक्शनही महत्त्वाचं आहे, ते आपण शिकत जाऊ. समजलं, इन्व्हेस्टमेंट किती करावी. त्याच्यानंतर असा प्रश्न असतो की मी डीमॅट अकाउंट कुठे ओपन करू. डीमॅट अकाउंटमध्ये आता सरासरी फुल सर्व्हिस ब्रोकर घेऊ का डिस्काउंट ब्रोकर घेऊ. एक लक्षात ठेवा, नॉर्मली फुल सर्व्हिस ब्रोकरचे चार्जेस थोडे चढे भाव असतात डिस्काउंट ब्रोकरपेक्षा. का तर डिस्काउंट ब्रोकरची मी व्हिडिओमध्ये डिटेल सांगितली, दोघांमध्ये काय फरक असतो तो ऐका. आणि सरासरी एक लक्षात ठेवा, मार्केटमध्ये आपण आलोय कमवण्यासाठी. ओके, त्यामुळे ब्रोकरेजचा जास्त विचार करू नका इकडे. म्हणजे ब्रोकरेज वाचवायच्या नादात मग कुठलं तर प्लॅन चुकतो. सरासरी काय बघायचं, तर अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज कमी कोणाचा आहे किंवा फ्री कोणाचा आहे. कारण फ्री असला तर काय होईल, जर समजा आपण एकदा ओपन केलं तर सरासरी लाईफ टाईमच आपला ठेवायचा प्लॅन असतो. मग जर माझा अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज, जर मी एखादा ब्रोकर मला 800 रुपये लावतोय, तर मला त्याला दरवर्षी 800 रुपये फिक्स द्यावे लागतात. ओके, किंवा प्लस माझं ब्रोकरेज आहे. जर एखादा ब्रोकर मला फ्री ऑफ AMC देतोय आणि तो वेल नोन आहे, तर काय करेल, मी त्याच्याकडे ओपन करेल ना. मग डिस्काउंट असेल तर सुरुवातीला काय होतं, तुम्हाला थोडी माहिती मिळायला कमी होते की म्हणजे कसे ट्रेड वगैरे केले पाहिजेत. कारण ते सगळे प्रोफेशनल असतात की तुमचं तुम्हाला करावं. पण शक्यतो लक्षात ठेवा, AMCचा विचार करा, नॉर्मल ब्रोकरेजचा विचार करा. काही लोक मला विचार करतात कुठलं रिकमेंड करता, तर मी सरासरी एक अपस्टॉक म्हणून आहे ते रिकमेंड करतो. कारण ते बऱ्यापैकी छान आहे. मला त्यांचे सॉफ्टवेअर्स वगैरे खूप छान सारे आवडतात आणि सारे फ्री प्लॅन असतात त्यांचे ओपनिंगसाठी. ते नवीन लोकांचे पैसे वाचतात आणि त्यांचे AMC वगैरे कमी असतात. पण ह्याचा काही इश्यू नाही, तुम्ही कुठलेही ओपन करू शकता. फक्त वरच्या क्रायटेरियानुसार तुम्ही ओपन करा. एवढा जास्त विचार करायची गरज नाही याच्यामध्ये. कुठलेही ओपन करा, फक्त पुढचा AMC वगैरे त्याचा आणि ब्रोकरेजचं कॅल्क्युलेट करा आणि बाकीच्यांशी कम्पेअर करा. ओके, त्याच्यानंतर असं असतं की सुरुवातीला कुठले शेअर्स निवडावे, ह्याच्यात खूप लोकांचा कन्फ्युजन असतं की कुठले शेअर निवडले पाहिजेत आणि स्वस्त शेअर आणि महाग शेअर कुठले आणि ते कसे निवडायचे. एक लक्षात ठेवा, पहिली गोष्ट असं सांगतो, शेअर्स कुठले निवडले पाहिजे. जर तुम्ही नवीन आहे तर स्वस्त शेअर आणि महाग शेअर असं काही नसतं मार्केटमध्ये. एक लक्षात ठेवा, असं कधीच समजू नका की शेअरची किंमत 10 रुपये म्हणून तो खूप स्वस्त आहे. एक लक्षात ठेवा, त्या शेअरचं व्हॅल्युएशन किती त्या कंपनीवर डिपेंड असतं. जर ती कंपनीचं व्हॅल्युएशन 5 रुपयाला पण महाग असेल तर तो 10 रुपयाचा शेअरही महाग असतो. जसं की आरकॉम म्हणू शकतो. आरकॉम जर 5 रुपयाला गेलो तरी तो महागच मी म्हणू शकतो. का तर त्या कंपनीला काय फ्युचर नाही, जे आहे ते सगळं डेप्टच आहे, म्हणजे ते कधीही जाणार आहे. मग असं नाही की तो 5 आहे म्हणून स्वस्त आहे, किंवा जर TCS 2,000 आहे म्हणून तो महाग आहे मी असं कधीच म्हणू शकत नाही. लक्षात ठेवा, महाग आणि स्वस्तच्या भानगडीत कधीच पडू नका. तर शेअर्स घेताना व्हॅल्यू, तुमच्या मनीची व्हॅल्यू झाली पाहिजे, तो तुम्हाला तेवढा प्रॉफिट दिला पाहिजे फ्युचरमध्ये. तर TCS जर 2,000 असला तरी त्यांचे इन्कम चांगले आहेत, त्यांचे फ्युचर प्लॅन चांगले आहेत, कंपनी वेल नोन आहे. मग लक्षात ठेवा, इथे मी काय करेल, मी TCSला प्रेफर करेल. 2,000 असले तरी माझे शेअरची प्राईस वाढताना, जर समजा एक 5-10 रुपयाचा शेअर आहे, समजा एक 10 रुपयाचा शेअर तुम्ही घेताय आणि एक 2,000चा शेअर घेताय, जर 10 रुपयाचा शेअर 5% वाढतोय
आणि 2,000चा शेअर 5% वाढतोय. लक्षात ठेवा, 5% वाढला तर कसं वाढणार आहे, दोन्ही वाढताना समानच वाढतात. समजलं? म्हणजे 5% वाढला तरी 10च्या लेवलनं किती असणार आहे 5%? सिंपल गोष्ट आहे. आणि 2,000च्या लेवलनं जर 5% विचार करतो ती अमाऊंट जास्तच असणार आहे ना. त्यामुळे असा विचार करू नका. चांगले शेअर घ्या. आता कुठले घेणार? सरासरी निफ्टी 50तले शेअर्स निवडा, ज्या ब्ल्यूचिप कंपन्या आहेत. किंवा मी वेळच्या वेळी माझ्या ग्रुप्सवर लोकांना चांगल्या कंपन्यांची लिस्ट देतो की जी तुम्हाला लाईफ लॉंगसाठी विचार करू शकता. मग असे शेअर सुरुवातीला निवडा. काय होईल, अशा शेअरमुळे सुरुवातीला लॉस व्हायचे चान्सेस खूप कमी राहतात. किंवा जरी तो शेअर्स खाली आला तर तो पटकन वर जातो, का तर ते चांगल्या क्वालिटीचे शेअर्स असतात. आणि हेच जर आपण साधे स्वस्त शेअर म्हणून निवडत गेलो 100, 150, 200 आणि आपल्याला काय त्याचं माहीत नसतं, मग अशा वेळी काय होतं, मग आपण तिथे ट्रॅप होऊ शकतो. आणि अशा वेळी काय होईल, आपल्याला मग लॉस होऊन आपल्या पोझिशन अडकतात आणि मग सुरुवातीलाच आपण डिमोटिवेट होतो. त्याच्यानंतर अशी गोष्ट आहे की कोणाच्या टिप्स घेऊन काम करणे योग्य आहे का. बऱ्यापैकी लोकांना काय वाटतं, मी जॉब करतोय, मग ठीक आहे बाबा, मी एक टिप्स ॲडवायझरी घेतो आणि त्यांच्या थ्रू ट्रेडिंग करतो. त्यांचे 2-3 कॉल्स सक्सेसफुल झालेले असतात. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, जर टिप्स देणारा एवढा कॉन्फिडंट आहे तर तो स्वतःच का टिप्सवर काम करून करोडो रुपये कमवू शकत नाही. सिंपल गोष्ट आहे ना. त्याला जर खरंच एवढं कॉन्फिडंट आहे तर तो स्वतःच करेल ना ट्रेडिंग, बरोबर ना. टिप्स म्हणजे हे लोकांना लुबडण्यास धंदे. हे इंदोर, दिल्ली अशा कंपन्या आहेत खूप साऱ्या, इकडनं येणार, तुम्हाला ते रोजच्या रोज फोन करतात. मग ह्या लोकांना ट्रॅप करतात. हा त्यांचा बिझनेस आहे, लक्षात ठेवा. टिप्स देणं हा बिझनेस आहे. ओके, मग ह्याच्या फंदात पडू नका. कारण टिप्स देऊन तुम्ही मोठं होऊ शकत नाही. कारण एक लक्षात ठेवा, जर टिप्स देऊन शेअर मार्केटमध्ये मोठं व्हायला आलं असतं तर मग राकेश झुंझुनवाला तुम्हाला टिप्स का देत नाहीत ते. त्यांना त्यांचा बिझनेस आहे ना, कारण त्यांना माहिती आहे की मला ह्याच्यातून प्रॉफिट मिळणार आहे. कारण टिप्स देणे हे एक कंपनीचं काम आहे, ह्या कंपन्या आहेत सगळ्या. त्यामुळे सरासरी ह्यांच्या मागे लागू नका. ह्यात 5-10% जेन्युइन लोक आहेत, पण ते फाइंड आउट करणं तेवढंच डिफिकल्ट आहे. कोण चांगलं देतं, कोण नाही, त्यांचे रूल्स तुम्ही किती फॉलो करता. आणि ह्याच्या मागे काय होतं, मग लॉस व्हायचे चान्सेस खूप वाढतात. म्हणजे 90 ते 95% लोक टिप्स घेऊन लॉस करतात. त्यामुळे मी ते सांगेल, टिप्स घेऊ नका. स्वतः शिकायला वेळ द्या. थोडा वेळ लागला तरी चालेल. मार्केट लाईफ लॉंग आहे, म्हणजे आपल्या आयुष्यापेक्षा मार्केटचं आयुष्य खूप जास्त आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे असा विचार करू नका की आता काय करू, आजची मुवमेंट गेली, काय नाही. मार्केट नवीन चान्स रोज देत राहणार आहे आपल्याला. लक्षात ठेवा, टिप्सच्या मागे लागू नका. त्याच्यानंतर अजून एक लोकांचं अशी सवय असते की मला विचारतात की माझं डिमॅट अकाउंट कोणाला वापरायला दिलं तर चालेल का. की अशी काही व्यक्ती असतात की प्रॉफिट शेअरिंग करून देतो बाबा, काय असेल 20%, 30%. पण ह्याच्या मागे लागू नका. कारण जर लॉस झाला तर लोक हात वर करून घेतात स्वतःचे. मला असा फोनवरून एवढे सारे कंप्लेंट येतात लोकांच्या की आम्ही असं झाले, काय करू. काहीच करू शकत नाही लोक अशा वेळी लॉस झाल्यानंतर. कारण पैसे तुमचे जाणार, त्या व्यक्तीचे नाही. प्रॉफिट झालं तर ती व्यक्ती तुमच्याकडून पैसे घेते, लक्षात ठेवा. लॉस झाल्यावर 90% लोक तुम्हाला फोनही उचलणार नाहीत तुमचा. त्यामुळे हा विचारही डोक्यातून काढून टाका. स्वतःचं स्वतः शिकायचं आहे आणि आपल्याला स्वतः ट्रेड करायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हीच गोष्ट आपल्या मनावरही बिंबवा. त्याच्यानंतर बघा, आता सध्या हे खूप मोठा फ्रॉड चालू आहे मार्केटमध्ये. असे मेसेज येतात, हे आपला मराठीच ग्रुप आहे. तर अशा मराठी ग्रुपवर काय करतात, सरासरी हे बाहेरची लोक आहेत बघा. आता हे कोणी XYZ व्यक्ती, मला ह्या नावाशी काही घेणे देणं नाही, पण हे मराठीतकडून तर टाईप करून घेतात आणि माझ्या बरोबर शेअर मार्केटमध्ये दररोज 3,000 कमवा आणि नंबर कमेंट करा. मग आपले नवीन लोक काय करतात, वेड्यासारखे ह्याच्यामध्ये नंबर देत असतात. एक लक्षात ठेवा, जर ह्यांना रोज 3,000 मिळत आहेत, मार्केट सरासरी 22 दिवस चालतं महिन्याच्या, बरोबर, किती झाले, 60-66 हजार होत आहेत ना. सिंपल गोष्ट आहे, सिंपल गोष्ट. जर ह्यांना एवढीच गॅरंटी असते तर हे स्वतः का ट्रेड करून एवढे कमवत नाहीत. कशाला दुसऱ्याच्या मागे लागला. राकेश झुंझुनवालांनी कधी सांगितलंय का, चला मला 1 लाखाचं मी तुम्हाला टिप्स देतो, माझ्याबरोबर दररोज 1 लाख रुपये कमवा. असे खूप सारे कमवणारे लोक आहेत ना मार्केटमध्ये. एक लक्षात ठेवा, हा बाजार करणारे लोक आहेत, मार्केटचा बाजार करणाऱ्या लोकांची संख्या येते ना. असा नंबर आहे तर तुमचा नंबरही देऊ नका, नाहीतर काय होतं, नंतर पश्चाताप होतो की मला इंदोरहून दररोज 10-20 कॉल येतात. अशा लोकांची कंप्लेंट असते. का होते, तर आपणच कधीतरी चूक केलेली असते. अशा फ्रॉडिश लोकांच्या मागे लागून आपले नंबर देतो. हाव ठेवू नका, लक्षात ठेवा. स्वतःचं नॉलेज आहे ना, तेवढंच अपेक्षा ठेवा मार्केटकडून. दुसऱ्याच्या मागे लागताल तर प्रॉफिट मिळायची शक्यता तर कमीच आहे, 99% लॉस करून घेतात. त्यामुळं हाही प्रश्न मनातून काढून टाका की मला दिवसाला एवढा प्रॉफिट मिळाला पाहिजे, मी एवढी इन्व्हेस्ट केलं तर मला एवढे मिळतील का. मार्केटमध्ये असं काही नसतं, फिक्स नसतं. मार्केट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मार्केटमध्ये फिक्स काय नाही, फक्त चांगले शेअर्स घेऊन लॉंग टर्मला ठेवा, त्यांनाच प्रॉफिट होतो. आणि आजचा इतिहास असा आहे की जी लोक लॉंग टर्मला घेऊन बसलेत तेच करोडपती आणि अब्जाधीश आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे हा असा मेसेज जर इथून पुढे कधी दिसतोय ना, सरळ इग्नोर करा, ह्याच्या मागे लागू नका. किंवा तुमच्या मित्रांनाही विचारा, ह्याचा ज्यांनी घेतले असतील त्यांना काय आहे.
नक्कीच 99% निगेटिव्ह वाचाकडून तुम्हाला मत मिळेल त्यांचं. तर लक्षात ठेवा, असे मेसेज आले तर इग्नोर करा आणि रोजचं काय प्रॉफिटच्या मागे लागू नका. इथे रोज प्रॉफिट मिळवायला काय कुठला जॉब नाही, कारण मार्केट अनसर्टन असतं. त्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. त्याच्यानंतर असा प्रश्न असतो, इंट्राडे करून सुरुवातीला पैसे कमवू शकतो का? आता एक लक्षात ठेवा, इंट्राडे म्हणजे काय आहे? तुम्ही त्याच दिवशी शेअर बाय करणार, त्याच दिवशी शेअर सेल करणार, बरोबर? सिंपल गोष्ट. मग त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही मार्केटमध्ये आलेला असता 1-2 महिन्यापासून आणि छाती टोकून सांगता की मी 1 वर्ष झालं मार्केटमध्ये, पण त्या 1 वर्षामध्ये आपण किती नॉलेज घेतलंय? त्या 1 वर्षामध्ये आपण इंडिपेंडेंटली किती ट्रेड मारलेत, किती वेळा बाय सेल केलंय, किती स्क्रिप्टचा स्टडी केला आहे? म्हणजे सरासरी काय, इंट्राडे करणाऱ्या वेळी एक फिक्स स्क्रिप्ट असतात, तर त्यांचा स्टडी करणं गरजेचं असतं. पण जर सायरा वायरा धावून जर इंट्राडे करत बसलो आणि ते कमवू का? तर नाही. लक्षात ठेवा, इंट्राडे करून सुरुवातीला मी तर प्रत्येकाला असं सांगतो, सुरुवातीला इंट्राडेच्या मागे लागू नका. सुरुवातीला एक 10 शेअर का होईना, छोटे मोठे 10 शेअर घ्या चांगल्या कंपन्यांचे आणि नॉर्मल प्रॉफिट झाला तरी त्यातून बाहेर पडा होल्ड करून. ॲटलिस्ट त्याच्यामुळे तुम्हाला नॉलेज येईल, त्या शेअर्सची आयडिया येईल, त्या शेअरचं व्हायब्रेशन कळेल. त्यामुळे लक्षात ठेवा, ही कन्सेप्ट मनातून काढून टाका की सुरुवात करतोय मार्केटमध्ये तर इंट्राडेच्या मागे लागू का? तर इंट्राडे कधी करू शकतो आपण? ज्यावेळी मला सगळं माहिती आहे, इंडिकेटर्स माहिती आहे, टेक्निकल नॉलेज आहे, थोडंफार फंडामेंटली कळते, मला चार्ट चांगला कळतोय, मी अशा वेळी इंट्राडे करू शकतो. सुरुवातीला करू नका. जर कोणाला तुम्हाला सांगतोय की इंट्राडे करून एवढे मी पैसे कमवू शकतो, तर सरळ इग्नोर करा. का? तर तो तुम्हाला एक वाईट हॅबिट लावतोय आणि त्याच्यामुळे तुमचा प्रॉफिट व्हायची शक्यता कमी, पण लॉस व्हायची शक्यता जास्त येते. आता अशी गोष्ट बऱ्यापैकी लोकांना असते, जर लॉस झाला आहे तर काय करावे? आता लोक बऱ्यापैकी पॅनिक होतात. कष्टाचा पैसा असतो, सर्वसामान्यप्रमाणे आपला मराठी माणूस 1,00,000, 2,00,000, 50,000 असं घालून इन्व्हेस्ट केलेले असते. पैसे गेला, आता काय करा? एक लक्षात ठेवा, जर लॉस झाला आहे मग कुठंतरी उगाच टिप्स घ्यायच्या, माझ्या ट्रेडनुसार मला एवढं झालं. तर एक लक्षात ठेवा, अशा वेळी शांत राहा, विचार करा आपला लॉस का झाला, आपण अशा कुठल्या चुकीच्या गोष्टी केल्या, म्हणजे मला माहीत नाही आणि त्या गोष्टी मी करतोय. म्हणजे सरासरी मी एक नेहमी गोष्ट सांगतो, आयुष्यामध्ये जर आपण लहानपणापासून वयाच्या 22व्या वर्षापर्यंत आपण शिकतो, त्यानंतर ना आपल्याला 20, 10, 15, 20,000 असा काय पगार मिळायला सुरुवात होते. लक्षात ठेवा. मग मार्केट जर तुम्ही आज आलाय तर लगेच कुठला तुम्हाला प्रॉफिट देणार? त्यावेळी तुम्हाला एक पेशन्स पाहिजेत, तुम्हाला ते होल्ड करायची ताकद पाहिजे. जर हे तुम्ही नाही करत ना, तर तुम्हाला ते लॉस होणार आहे. जर होतोय तर विचार करा कुठे चुकतोय, इंट्राडेमध्ये लॉस होतोय का किंवा फ्युचर ऑप्शनमध्ये होतोय का? त्या गोष्टी टाळा, नॉलेजला प्रेफरन्स द्या, चांगल्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा की जे ॲटलिस्ट लोक खरंच जेन्युइन आहेत, तुम्हाला मदत करतील ट्रेंड देऊन. एक लक्षात ठेवा, टिप्स घ्यायच्या मागे लागण्यापेक्षा ना नॉलेज घ्यायचा कधी प्रयत्न करा, हे मी तुम्हाला सांगेन. आणि अशा वेळी विचार करा आणि त्यानुसार ट्रेड करा. अशा वेळी इंट्राडेला अवॉइड करा. थोडे थोडे प्रॉफिट बुक करायची सवय लावा. जर तुम्ही नॉर्मली 10 शेअरही घेताय, 100 रुपये प्रॉफिट होतोय ना, तो बुक करा. लक्षात ठेवा, खिशात घ्यायची सवय लावा तो प्रॉफिटला. आता हा खूप मोठा गोष्ट आहे मार्केटमध्ये, कर्जावर रक्कम घेऊन गुंतवणूक करावी का आणि येणाऱ्या प्रॉफिटमधून कर्ज फेडू शकतो का? म्हणजे अशा लोकांचे खूप प्लॅन असतात की कोणाच तरी पाहतात मार्केटमध्ये 20-30 हजार घेऊन आलेले असतात आणि छोटा मोठा चांगला प्रॉफिट होतो कुठल्या तरी टिप्स वगैरे घेऊन. मग त्यांच्या डोक्यात येतं की नाही ठीक आहे बाबा, 2 लाख कर्ज काढून मार्केटमध्ये घालू आणि अशा हप्ते फेडून त्याच्यामधून आपल्याला मल्टिपल रिटर्न भेटतील. पण एक लक्षात ठेवा, ही गोष्ट आयुष्यात कधीच करू नका. मी पहिल्याच क्वेश्चनला सांगितलं, इन्व्हेस्टमेंट काय आहे मार्केटमध्ये, जी अमाऊंट तुम्हाला लगेच लागणार नाही अशी आहे. हप्ते जर थकले तर पैसे गोळा करणाऱ्या दारात येऊन उभे राहतील. मग अशा वेळी काय करणार तुम्ही? तर ही गोष्ट मनातने काढून टाका. मार्केट अनसर्टन आहे, प्रॉफिटही होतात, लॉसही होतात. जर तुमचं नॉलेज चुकीचं आहे, तुम्ही चुकीच्या माणसांना फॉलो करताय, चुकीच्या माणसांकडून तुम्ही टिप्स घेताय, चुकीच्या माणसांकडून नॉलेज घेताय, तर अशा वेळी लॉस व्हायचे चान्सेस जास्त राहतात. मार्केटमध्ये 95% लोक काय करून घेतात, लॉस करून घेतात, जे ट्रेड वगैरे करतात असे, किंवा जे असे कर्जावर रक्कम घालून ट्रेड करतायत ते. मग असं करून पैसे घालवण्यापेक्षा जे आहेत तेच व्यवस्थित इन्व्हेस्ट करा. त्यामुळं एक लक्षात ठेवा, ह्याचं उत्तर आहे की कधीच असं करू नका. दुसरी गोष्ट अशी, फ्युचर ऑप्शनमध्ये सुरुवातीला ट्रेड करावे का? हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण लोकांना फ्युचर ऑप्शनमध्ये एक सोन्याची खाणच वाटत असते की नाही बाबा 10,000चे 1 लाख करू शकतो. पण एक लक्षात ठेवा, लाखाचे 12,000 व्हायला वेळ लागत नाही. का? तर काय होतं, 10 ट्रेडमध्ये तुम्ही प्रॉफिट कमवता आले चांगला, एक ट्रेडच असा होतो की तो 10 ट्रेडचा प्रॉफिट घेऊन जातो. होतं असं का? तर आपल्या इमोशन्सवर आपला कंट्रोल नसतो, आपण खूप ग्रीडी झालेला असतो. तर ही गोष्ट टाळण्यासाठी काय करायचं आहे, फ्युचर ऑप्शन कशावरून आले तर आपल्या शेअर्सवरून डिराईव्ह केलेले आहेत ना.
म्हणजे जर तुमचा SBIचा शेअर आहे त्याच्यावरून त्याचा SBIचा ऑप्शन डिराईव्ह केलेला असतो, तर तो आधी शेअर्स शिकून घ्या. त्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करा, त्या शेअर्समध्ये छोटे छोटे ट्रेड करा. जर तुम्ही ट्रेडरच बनायचे, जर तुम्हाला सरासरी 1-2 वर्षाचा अनुभव आलाय चांगला, तर अशा वेळी त्या शेअर्समध्ये तुम्ही मास्टर की घ्या. त्यानंतर तुम्ही फ्युचर ऑप्शनचा विचार केला पाहिजे, कारण फ्युचर आणि ऑप्शन्स हे हेजिंग टूल्स आहेत, लक्षात ठेवा. त्यांच्या मोठे जे मोठे इन्व्हेस्टर्स असतात, आपण म्हणतो बिग मनी असतो, तर ते काय करतात, त्यांच्या कॅशमधल्या पोझिशन हेज करण्यासाठी फ्युचर आणि ऑप्शनचा वापर करतात. मग आपल्याला हे माहीतच नसतं आणि ऑप्शन म्हणजे एक प्रकारचा इन्शुरन्स असतो तुमच्या पोझिशनसाठी. मग आपण जर डायरेक्ट इन्शुरन्सच बाय करून त्याच्यावर ट्रेड करतोय, प्रॉफिट मिळतोही, पण काय होतं, जर तुम्हाला व्यवस्थित बाहेर पडायची माहिती नाही, तुम्हाला त्या ऑप्शनचं अजून काहीच कळत नाही, नक्की ऑप्शन कसा वाढतो, त्याचे जे डेज असतात त्यानुसार ऑप्शनची प्राइस कशी कमी होते, तर इथे लॉस व्हायचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे एक लक्षात ठेवा, असं जर कुठं आहे ना, तर इग्नोर करा फ्युचर ऑप्शनला. सुरुवातीला मी सांगेल, जर तुम्ही जॉब करून शिकताय मार्केट, तर सरासरी 6 महिने ते 1 वर्ष ह्याच्याकडे बघूच नका. कॅशमध्ये किंवा इक्विटीमध्येच तुमचा फोकस जास्त असला पाहिजे इन्व्हेस्टमेंटसाठी. तिथे तुम्ही शिकून घ्या आणि नंतर मग ह्याचा विचार करा. नाही असं अजिबात म्हणत नाही की फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड करू नका, मी असं अजिबात म्हणणार नाही. करा, पण प्रॉपर नॉलेजने करा. माझा हेतू काय की तुमचा लॉस होऊ नये ह्याच्यामध्ये, समजलं. तर धन्यवाद मित्रांनो. मी तुम्हाला जे काही प्रश्न नॉर्मली मला जाणवलं की लोकांचे असे काही प्रश्न येत आहेत, फोन करून विचारतात, त्याचे उत्तर द्यायचा मी प्रयत्न केला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून क्वेश्चन खूप असू शकतात. ते असतील तर मला व्हॉट्सअप करायला विसरू नका. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, ह्याच्यावर संपर्क करा. आणि कॉल केला तर चालेल, पण जर बऱ्यापैकी मी बिझी असतो, त्यावेळी जर नाही उचलला तर तुम्ही सरासरी एक नॉर्मल व्हॉट्सअप करा. वेळ मिळेल असं मी प्रत्येकाला रिप्लाय देतो आणि कॉलही करत असतो. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा. जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, ज्याच्यामुळे काय होईल, तुमच्या मित्रांचं, आपल्या सर्व मराठी बांधवांचा लॉस होऊ नये किंवा चुकीच्या मार्गाला लागून स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवले जाऊ नयेत, हा त्याच्यामागे माझा प्रामाणिक हेतू आहे. तर जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह नेक्स्ट वीकमध्ये. थँक्यू.